किंतु परंतु ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही. तुम्ही मला आका म्हणा, काही म्हणा, मला काही तर वाटत नाही. तुम्हाला हे सांगितलं पाहिजे, एकदा आकाच्या मनात जर आलं तर काय होऊ शकतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो, करून दाखवू शकतो आपण. संकल्प केवळ आणि केवळ माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मुळे पूर्ण होऊ शकला, दुष्काळी भागाला पाणी मिळू शकला. आणि आज पश्चिम वाहिन्याचं पाणी असेल, दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा मुद्दा असेल, अतिशय समर्पित भावनेनं त्यांनी आपलं हे सगळं काम राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सुरू केलं. आणि हा संपूर्ण जो जेरात भाग आहे, संपूर्ण पाण्याच्यावर अवलंबून असणारा आपला भाग आहे, समन्याय पाणी वाटपानं प्रभावित झालेला संपूर्ण भाग आहे. मला वाटतं या पश्चिम वाहिन्यांचं पाणी आणण्याच्या नंतर हे सगळे प्रश्न आपोआप सुटतील, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही आहे. आज आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी आज महायुतीचे आपले उमेदवार उभे आहेत. 12 पैकी 10 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. 2 ठिकाणी आपल्या मित्र पक्षाचे उमेदवार उभे आहेत, ज्या ठिकाणी आपली महायुती आहे. परंतु खऱ्या अर्थानं उद्या या राज्याच्या औद्योगिक आणि नागरीकरणाच्या वाढत्या विस्ताराकरता जर खऱ्या अर्थानं आपल्याला जर काम करून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही, हे मला आपल्या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि म्हणून कोपरगावचे नगराध्यक्षपदी उमेदवार उभे आहेत. त्यासाठी बाकी राज्याचे विषय मी बोलणार नाही, त्याच्या संदर्भात ताईंनी उल्लेख केला. विवेक भाईने सगळे ठराव मंजूर केलेत. आता त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय अधिक भाष्य करतील. परंतु कोपरगावच्या या सगळ्या राजकारणाच्या धकाधकीमध्ये आज आपला जो उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाचा, आणि तो फक्त आणि फक्त माननीय संधानजी आहेत, हे मी आपल्याला ठिकाणी सांगितलं पाहिजे. त्यामुळे आपण या शब्दामध्ये कुठल्या मनामध्ये शंका ठेवण्याचं कारण नाही. आणि निवडणुका अतिशय स्वच्छ अंतःकरणाने आपण समोर गेलं पाहिजे. किंतु परंतु ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही. तुम्ही मला आका म्हणा, काही म्हणा, मला काही तर वाटत नाही. पण तुम्हाला हे सांगितलं पाहिजे, एकदा आकाच्या मनात जर आलं तर काय होऊ शकतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो, करून दाखवू शकतो आपण. त्यामुळं आपण आपल्या वक्तव्यावर जरा नियंत्रण ठेवलं पाहिजे. कोणाला आका म्हणायचं, कोणाला काका म्हणायचं, कोणाला बाका म्हणायचं, हे याला मर्यादा पाहिजे. आपल्याला जर निवडणुकीत यश पाहिजे असेल तर आपण आपल्या मनावर संयम ठेवला पाहिजे. आणि संयमानात यश मिळू शकतं, उताळेपणानं यश मिळत नाही, हे तुम्हाला सांगून टाकतो नंबरपणे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्हाला स्पष्ट आदेश आहे फडणवीस साहेबांचे. आणि मी साहेब आपल्या खात्री देऊ इच्छितो की कोपरगावचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा निवडून येईल, मी आपल्या खात्री देतो. आणि म्हणून आमच्या बाचीला शंका ठेवण्याचं कारण नाही. काय ती मामाच्याबद्दल मामावर बोलत राहते, पण तिचा अधिकार आहे, विचारायची हरकत नाही. मामा हे शांत स्वभावाचा सहन करतो सगळं. मी शांत माणूस, तुम्हाला माहिती आहे की नाही? का नाही माहीत तुम्हाला? शांत आहे मी, काय कोणाला त्रास देत नाही, काही नाही. तुम्हाला मला कोणी म्हणजे मला त्रास द्यायला आवडत नाही. आणि मी आमच्या भाषेला मी सांगू इच्छितो, सेनेचा जाई तुम्ही चिंता करू नका, ही निवडणूक आपणच जिंकणार आहोत. काही जरी आपल्या मनात शंका ठेवू नका. निवडणूक जिंकण्यासाठीच आपण कोपरगावमध्ये आलेलो आहोत. आणि आज साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा कुठे शब्द खाली पडेल, त्यांचा अनादर होईल असं कोणतं काम आम्ही करणार नाही, ही मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो. पुन्हा एकदा मनापासून आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाचे आपले उमेदवार आणि सर्व नगरसेवकांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं अशी विनंती करतो. मनापासून धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि शेवटी साहेब एकच मुद्दा सांगतो, या जिल्ह्यामध्ये सध्याच्या लोकांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे. बिबट्यांचं जवळजवळ 2000च्या वर बिबटे जिल्ह्यामध्ये आहेत. लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे. पण आपण राज्यातला पहिला निर्णय केला. जवळजवळ 9 कोटी रुपये आपण DPDCमधून दिलेत. 22 गाड्या आता आपण रेस्क्यू व्हॅन विकत घेतल्या. नाईट कॅमेराज घेतलेत आपण. त्या ठिकाणी 300च्या वर पिंजरे आपण विकत घेतलेत. थर्मल ड्रोन घेतले आपण आता. आणि सर मला सांगितलं पाहिजे की पुढच्या काही दिवसांमध्ये कोपरगाव तालुक्यातच मोठ्या घटना घडल्या 4 आणि जिल्हाभरामध्ये घटना घडत आहेत. परंतु आपल्या नेतृत्वाखाली या संदर्भामध्ये प्रभावी उपाययोजना आम्ही करतोय, हे मुद्दाम आपल्याला सांगितलं पाहिजे. पुन्हा एकदा साहेब आपलं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.